सत्य का साहस। नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। जुना वादातून आणि संशयातून एका तरुणावर चहाच्या टपरीवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील VCA चौकात ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या वर्दळीच्या VCA चौकातील मोहब्बत या चहाच्या टपरीवर काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास रक्ताचा थरार पाहायला मिळाला। फिर्यादी वकार हक हे आपल्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी आले असताना जुन्या ओळखीचा असलेला जावेद बगदादी तिथे पोहोचला। प्राथमिक माहितीनुसार 5 वर्षापूर्वीच्या एका प्रेम संबंधाच्या संशयातून जावेदने वकारवर हल्ला केला। नारळ कापण्याच्या धारदार शस्त्राने वकारच्या पाठीवर वार करण्यात आले, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी मानकापूरचे रहिवासी आहेत, तर आरोपीचे मित्र जाफरनगरमधील असल्याची माहिती समोर येत आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे भर चौकात हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये मोहब्बत जे चहाचे दुकान आहे VCA चौकामध्ये, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान जी आहे ही घटना घडलेली आहे। यामध्ये फिर्यादी जे आहे ते वकार हक राहणार हे जे आहेत मानकापूरचे आहेत आणि हे त्यांच्या मित्रांसोबत जे आहे सदर ठिकाणी जे आहे ते चहा पिण्यासाठी जे आहे ते आलेले होते। तर त्यांचेच परिचित जे आहेत एक यामधले जे आरोपी आहेत जावेद बगदादी म्हणून, तर हे जे आहेत त्यांच्या गाडीनं आले आणि हे चहा पित असताना त्यांचा त्या जे फिर्यादी आहेत त्यांचा त्यांच्या पत्नीसोबत मागील 5 वर्ष अगोदर अफेअर असल्याचा जो संशय आहे, या संशयाच्या कारणावरून जे आहे त्यांनी नारळ कापण्याचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने जे आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जे आहे त्यांना पाठीवरती जे आहे म्हणजे थोडक्यात जो आहे तो ज्याला जखम म्हणतात ती झालेली आहे। त्यामध्ये जे आहे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी जे आहे कायदेशीररित्या जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। अब तक सत्य का साहस।